नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं महत्वाची अत्यंत महत्वाची नोटीस आलेली आहे। यापुढे तुम्हाला एमपीएससी कडनं जेवढ्या एक्झाम द्यायच्या असेल ना, त्या एक्झाम मध्ये आता आन्सर कीची फॉर्मॅट बदलणार आहे। आन्सर की सहित तुम्हाला जी माहिती भरायची ना एक्झामच्या दिवशी, त्या पेपरच्या दिवशी पेपर देताना त्याचा फॉर्मॅट बदलणार आहे। हा फॉर्मॅट आता नीट समजून घ्या। एमपीएससी 4 मुख्य बदल करत आहे। 4 मुख्य बदल इथून पुढच्या एक्झामसाठी काय बदल आहेत, त्यातला पहिला बदल काय असणार आहे, उत्तर पत्रिका 2 भागामध्ये असेल। आता उत्तर पत्रिका आन्सर शीट असं ना 2 भागामध्ये असणार आहे। पर्याय आता 4 होते, 4 ऐवजी 5 पर्याय येणार आहे। तुमचा निगेटिव्ह मार्किंग आता बदल केलाय। 1/4 निगेटिव्ह असेल, पण कोणत्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग लागू होणार आहे त्याचे निकष बदलले। तुम्हाला आता खूप मेहनत घ्यावी लागणार आहे। टाइम मॅनेजमेंटसाठी त्यांनी आता खूप जास्त काय केलंय, पॉईंट दिलेले। टाइम मॅनेजमेंट तुम्हाला वाढावं लागणार बघा। आणि टाइम मॅनेजमेंट करण्यामध्ये तुम्हाला इथे अवांतर गोष्टींसाठी वेळ मॅनेज करायचा, ते पण सांगतो कसं आहे। उत्तर पत्रिका यामुळे अवैध ठरणार आहे बघा। तुम्हाला सर परीक्षा आन्सर की वरती माझा नंबर चुकला, नंबर टाकायचा राहिला, गोल करायचं राहिलं, सर माझी आन्सर की चेक होईल का, त्याचे नियम त्यांनी लावले। आता अशा पद्धतीने तुम्ही जर आन्सर की मध्ये माहिती भरणार नाही तर तुमची आन्सर की अवैध होऊ शकते, ते पण सांगितले। कसं आहे थोडक्यात समजून घेऊया। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला यूपीएससी एमपीएससीच्या बॅचेस अवेलेबल आहे। इंटिग्रेटेड बॅचेस, पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशी बॅचेस अवेलेबल आहे। त्यामध्ये सगळे फीचर्स तुम्हाला अवेलेबल असणार। ऍडमिशन ओपन आहे, त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता। त्याचबरोबर एमपीएससीच्या कंबाईनच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे। कंबाईन ग्रुप बी आणि सी ची बॅच अवेलेबल आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्मॅटमध्ये 50% ऑफ सध्या चालू आहे। तुम्ही आत्ताचा कोड जर वापरला तर एमआरपी वरती अजून तुम्हाला 25% सूट मिळणार आहे। ग्रुप बी आणि सी ची पीवायक्यू आणि सी ची रेकॉर्ड बॅच आहे। ग्रुप बी आणि सी ची आपल्याला 1 रुपयात, फक्त किती 1 रुपयामध्ये तुम्हाला मेंटरिंगची बॅच पण अवेलेबल आहे। ह्या सगळ्या बॅचेस फार कमी फी मध्ये अवेलेबल केलेल्या आहे। ग्रुप बी सी चा तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्की जॉईन करा। आता तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो की ही जी जाहिरात, हे जे आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं 14 डिसेंबर 2025चं परिपत्रक आहे। यामध्ये त्यांनी काय काय बदल केला लक्षात घ्या। आता हा महत्वाचा बदल मी तुम्हाला सांगतो। ज्यांना भविष्यात एमपीएससी द्यायची आहे, ज्यांनी एमपीएससी फॉर्म भरलेले असेल, सगळ्यांनीच बघावं। आजच्या डेटचं हे नोटिफिकेशन तुम्हाला मी दाखवतोय। काय नोटिफिकेशन आहे, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तर पत्रिकेबाबत बदल कशात झालाय, तुमचा उत्तर पत्रिकेत झालेला आहे। आणि काय बदल झालाय त्यांनी सांगितलेला मुद्दा मी तुम्हाला सांगतो बघा। काय सांगितलंय, भरती प्रक्रियांमध्ये काल सुसंगत अद्ययावतीकरण, नाविन्यता, पूर्णता। हे नाविन्यता त्या आन्सर की मध्ये नाही का, तुमच्यामध्ये आणणं खरं म्हणजे गरजेचं आहे। आता तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही नाही तर तुम्हाला नेमणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, सरकार किंवा संबंधित डिपार्टमेंट यांनी करणंच गरजेचं आहे। एमपीएससीला किती महिन्यापासून अध्यक्ष मिळत नव्हते, आता अध्यक्ष मिळाले। सदस्य नाहीये एमपीएससीकडे, एवढा मोठा राडा आहे। आता सदस्याच्या एक्झाम घ्यायच्या, काहीच हालचाल नाही, काही नोटिफिकेशन नाही, सदस्य वाढले नाही, तेवढेच आहे, कसं होणार आहे। आणि चाललंय इथं ते करायला। आणण्याच्या धोरणाचा भाग म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या परीक्षेकरिता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक निर्दोष करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहे। सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार 2 प्रतीमध्येच कार्बनलेस असणार असून परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करावयाची आहे, तर दुय्यम प्रत उमेदवारांना सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे। उत्तरपत्रिकेच्या नमुन्यामध्ये तसेच वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। तुम्हाला कार्बनलेस असणार आहे, तुम्हाला मूळ प्रत तिथे द्यायची आहे आणि तुम्हाला एक प्रत तुमच्याकडे ठेवायची आहे। मूळ प्रत घेऊन दुय्यम प्रत तुम्हाला घेऊन जायला मिळणारच आहे। आता बदल काय केलाय तो बदल मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगतो बघा। 3 पॉईंट तुम्हाला सांगतो। पहिला पॉईंट काय बदल केलाय, मूळ प्रत 2 भागात असणार। किती, 2 भागात असणार आहे। भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी, आन्सर देण्यासाठी भाग 1 असेल। पहिले कसं होता, भाग 1 वरती तुम्हाला सगळी माहिती भरायची, तुमची माहिती होती की नाही। आता तसं नाहीये, भाग 1 फक्त तुम्हाला उत्तरं द्यायची आहे। आणि भाग 2 मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची व समवेक्षकाची स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करता येईल। बघा, हे 2 गोष्टी लक्षात आल्या। आता इथून पुढे 2 भाग असेल, एकावर तुमची पूर्ण माहिती आणि एकावर फक्त आन्सर तुम्हाला द्यायचे आहे। हा झाला पहिला मुख्य बदल। ओके, पहिला मुख्य बदल। दुसरा काय आहे,
उमेदवाराचा बैठक क्रमांक. आता पहिले काय होता, 8 अक्षरांक होता ज्यामध्ये अल्फा न्यूमरिक होतं, म्हणजे एक अल्फाबेट होतं आणि नंबर होते. पण आता इथून पुढे किती असणार आहे, 7 अंकी नंबर असणार आहे. बघा 7 अंकी न्यूमरिक फक्त नंबरच आहे. आणि सदर बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीस अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रियेकरता कायम राहील. पूर्वचा फॉर्म भरला, फॉर्म भरण्यापासून नियुक्ती होईपर्यंत तुम्ही सगळ्या स्टेज पार करत गेला तर तोच नंबर तुमचा शेवटपर्यंत असणार आहे, बदलणार नाही. पूर्वला वेगळा, मुख्याला वेगळा असं होणार नाही. सेम नंबर तुमचा, बैठक क्रमांक सेम राहणार आहे. आणि तिसरा मुद्दा, उमेदवाराने मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या भाग 1 पासून भाग 2 समवीक्षकाने वेगळा करावयाचा आहे. मग तो आता समवीक्षकाचा भाग आहे. असे हे 3 बदल झाले उत्तरपत्रिकेमध्ये. पुढे चौथा जो मुद्दा आहे त्यांनी सांगितलंय प्रचलित पद्धतीनुसार. चौथा बदल थोडा महत्वाचा आहे, तो लक्षात घ्या. प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदविताना उत्तरपत्रिकेवरील 4 पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे असले तरी उत्तरपत्रिकेवर 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजे काय बरं, 5 पर्याय असणार. तुम्हाला ऑप्शन 4च आहे, पण पर्याय म्हणजे आन्सर शीटमध्ये 5 पर्याय येणार आहे. प्रश्नपत्रिकेत 4च पर्याय. मी काय म्हणतो तुम्हाला, प्रश्नपत्रिकेमध्ये 4च पर्याय, आन्सर शीटमध्ये 5 पर्याय. अरे काय गडबड ही, मग 5वा पर्याय कसला आहे? चला आता बघूया काय. मग नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. सदर 5व्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबत सविस्तर तपशील खालीलप्रमाणे. 5वं काय आहे बघूया. मग उमेदवार एखाद्या प्रश्नाचे काय म्हटलं मी, कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडायचा. म्हणजे बघा आता तुम्हाला 5 पर्याय दिले, 3, 4 आणि 5. तुम्हाला आन्सर द्यायचं. फॉर एक्झाम्पल आन्सर देऊन टाकलं हे, ओके ठीक आहे, दॅट्स इट, ओके सेकंड आन्सर आलं. पण तुम्हाला जर आन्सर द्यायचंच नाही, सर मला याचा आन्सर द्यायचं नाही, सर मला आन्सर द्यायचं नाही, मी खाली घेतो, सर मला आन्सर द्यायचं नाही आहे. मग काय, जर 5 ऑप्शन असे दिले तर आन्सर द्यायचं नसेल ना, तर तरी तुम्हाला इथे राऊंड करावा लागेल. आता मला सांगा काय लॉजिक आहे याच्या मागे, माहित नाही मला, पण इनिशियल लेवलला लॉजिक काही वाटत नाही. काही असू शकतं त्यांचं, ठीक आहे, आपल्याला नंतर कळेल, आपली बुद्धी कमी नंतर कळेल आपल्याला. पण लक्षात घ्या, इथे ते सांगताय की हे 5वं करायचं, उत्तर द्यायचं 5वं करा. म्हणजे इथे तुम्हाला टाइम द्यावा लागतोय, टाइम. आणि मला सांगा, एक्झामच्या वेळी तुम्हाला प्रत्येक सेकंदाचा काही भाग सुद्धा महत्वाचा असतो ना. पण मला इथे आता राऊंड करावा लागणार आहे. उत्तर द्यायचं नाही, राऊंड कर, सोडता येणार नाही. म्हणजे तुम्हाला सगळी क्वेश्चन आन्सर दिल्यानंतरही सपोज 70% आन्सर दिली, 30% राहिली, अरे कोणती राहिली, राऊंड करा. नाही केलं तर काय होईल, सांगितलं त्यांनी, नाही केलं तर काय होईल, करावंच लागेल. नाही केलं तर काय, उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्यच आहे, सोडून चालणार नाही. अन्यथा सदर प्रश्नाकरिताच्या गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. इथे निगेटिव्ह लावलंय, उत्तर नाही द्यायचं, 5वा ऑप्शन निवडा, सोडून चालणार नाही. काय जबरदस्त बाबा, हे लॉजिक कळतच नाहीये. सो हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. पुढे काय बदल केलाय, पुढे बघा आता निगेटिव्ह मार्किंग कशी असणार आहे लक्षात घ्या. काय, मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले असून सदर कार्यपद्धतीचा तपशील खालीलप्रमाणे. खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरिता 25% 1/4 गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. कोणते? पहिलं, 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे, आता सांगितलं तेच आहे. दुसरं, एकापेक्षा जास्त वर्तुळे, म्हणजे ऑप्शन असे होते तुम्हाला 5 आहे, तुम्ही हे पण केलं, एकापेक्षा जास्त केलंय, तुमचं निगेटिव्ह मार्किंग होणार आहे. पूर्वी नव्हतं, आता होणार. उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न कर. दुरुस्ती म्हणजे काय, तुम्ही इथे काहीतरी खाडाखोड केलं, काहीतरी लावलं, तुम्ही व्हाईटनर लावलं, काय तुम्हाला वाटलं ते लावलं, असं काहीतरी केलं किंवा असं केलं तर काय, निगेटिव्ह मार्किंग नाही चालणार. उत्तरपत्रिकेमध्ये सोडविलेले प्रत्येक चुकीचं उत्तर म्हणजे तुम्ही ऑप्शन होते 5, तुम्हाला योग्य उत्तर हे आहे पण तुम्ही हे दिलं म्हणजे चुकलं ना, याला निगेटिव्ह होणारच. हे तर ठीक आहे, आतापर्यंत होतच, पण आता हे सुद्धा लागू झालंय. सो याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करा, याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल तुम्हाला, लक्षात घ्या. आणि लास्ट बदल काय, कार्यपद्धतीचा अवलंबन करताना एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहील. आणि शेवटचा बदल त्यांनी इथे सांगितला आहे काय, उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल किंवा अवैध समजण्यात येईल तर त्याचे मुद्दे बघा काय आहे. मूळ उत्तरपत्रिकेवरील पृष्ठ 1 म्हणजेच भाग 2 वर विविध ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास, म्हणजे तुम्हाला साईन करावाच लागेल. तुमची जर साईन योग्य त्या ठिकाणी नसेल तर तुमचा आन्सर शीट अवैध.
काळ्या शाईच्या बॉल पॉइंट व्यतिरिक्त अन्य शाईचा प्रकारचा पेन वापरल्यास, म्हणजे काळा पेनच लागेल तुम्हाला, काळा पेन हवा, ब्ल्यू चालणार नाही. हा, काळा पेन महत्वाचा असतो, ब्ल्यू पेन नसतो महत्वाचा, नाही का. तिसरं, उत्तर पत्रिकेवर असंबंध, अप्रस्तुत अथवा गैर लागू शेरा चिन्ह, म्हणजे तुम्ही कुठेतरी काहीतरी असं करून ठेवलं, कुठेतरी असं करून ठेवलं, नाही का. हे साईन म्हणजे काय, तुमचं नावाचं काहीतरी साईन आहे बाबा असं दिसतंय, असं जर केलं तर तुमची आन्सर शीट अवैध होणार. आणि चौथं, उमेदवाराला पुरविलेल्या प्रश्नपत्रिकेवरील प्रश्नपुस्तिका क्रमांक उत्तर पत्रिकेत नमूद न केल्यास, म्हणजे तुमचा प्रश्नपत्रिकेचा क्रमांक तुम्हाला नमूद करावा लागेल. जर नाही केला तर ती अवैध होणार तुमची. आणि पाचवा मुद्दा, मूळ उत्तरपत्रिकेवरील पृष्ठ 1 भाग 1 वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खूण केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास, म्हणजे भाग 1 वर तुम्हाला बैठक क्रमांक किंवा इतर काही लिहायचं नाही, ते पण लक्षात घ्या. आणि शेवटचा मुद्दा, QR कोड, टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केला, ते खराब पण नाही करत, चुरगळायचा, गळ्या करायच्या, काहीतरी सांडलं, शाई सांडली, हे होता कामा नये, याची काळजी घ्या, नाहीतर तुमचं आन्सर शीट अवैध होणार. नवीन नियम लागू झाले बाळांनो, बरोबर. उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या मलपृष्ठावर बॅक साईडला देण्यात येतील. सदर सूचना वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील. वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहील. आता कधीपासून लागू होणार आहे प्रस्तुत कार्यवाहीचा अवलंब दिनांक 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षा भरती प्रक्रियेकरिता करण्यात येईल. आता नाही, 1 मार्च म्हणजे नवीन वर्षात 1 मार्च पासून लागू होईल. नोटीस आलेली आहे. सहसचिव माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र लोकसेवा आयोग. गॉट इट. तो हे सगळे बदल इथून पुढे असणार आहे. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर मला कमेंटमध्ये कळवा. येऊद्यात कमेंट, काय वाटतंय, काय बदल अपेक्षित होता, कसा झाला, काय करायला पाहिजे होतं MPSCने. सरळ सेवेची नोटीस अजून नाही, सरळ सेवेची जाहिरात नाही, त्याचा अजेंडा नाही, सदस्य संख्या पडली नाही, ऑनलाईन ऑफलाईन घेणार आहे, सिलेबस नाही, काय 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 काहीच मुलांना कधी कळवणार तुम्ही, त्याचं काहीच नाही. आणि हे चाललंय आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करतं काहीतरी आहे, ते चालू आहेत ना, त्याच्यात बदल करायचा तर काय करायला पाहिजे आणि नवीन काय येणार त्यात काय बदल करत पाहिजे, हे आपल्यासारख्या गरीब लोकांना अपेक्षित आहे. MPSC भलतंच काहीतरी करायला लागली. सो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. आणि इग्नाइट अकॅडमीच्या टीमलाही तुम्हाला वाटलं तर मदत फोन करून काही गोष्टी तुम्ही विचारू शकतात. आमची टीम तुम्हाला मदत करेल आणि ॲप डाउनलोड करून हवी ती बॅचेस पण परचेस करू शकतात. ओके, सो थँक्यू ऑल ऑफ यू. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट वेळमध्ये. धन्यवाद.